उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे बनावट रेशन कार्ड हे समोर आलंय। शिंदेंच्या नावानं हे पिवळं रेशन कार्ड बनवण्यात आलेलं होतं। छत्रपती संभाजीनगरमधला हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरच त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे बनावट पिवळं रेशन कार्ड तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये हा प्रकार झालेला होता। माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत हे कार्ड दाखवून खळबळ उडवून दिली होती। या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर हे रेशन कार्ड पूर्णपणे बोगस असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। अशा पद्धतीने जर कोण काही करत असेल कोणाच्या नावाचा वापर करून तर त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे। मुळात इम्तियाज जलील यांची चौकशी पहिली व्हायला पाहिजे की हे करण्यामागे त्यांचा हात आहे का। त्याच्यामध्ये विरोधक जर अशा पद्धतीच्या कृती करून आपण निवडणुकीच्या वेळीसुद्धा मतदार याद्यांमधील घोळ या नावावरती आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे दाखवण्याचे प्रयत्न केले, परंतु ते खोटे ठरले। याच्यामध्ये हे पुरावे काही लोकांनी निर्माण केले। अशाच पद्धतीने जर एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाचं कार्ड कोणी बनवलं असेल तर पोलीस त्याची नक्कीच चौकशी करतील आणि त्याच्यावरती कार्यवाही होईल।